नमस्कार. रुचकर मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. रक्षाबंधन जवळ आलेली आहे आणि रक्षाबंधन म्हटल्यावरती बहिणींना भावासाठी काहीतरी छान असा पदार्थ करायचा असतो आणि कधी कधी भावाला वेळ नसतो, म्हणजे येऊन पटकन तो निघून जातात. माझ्या घरी असं बऱ्याचदा होतं. तर मग आपल्याला असं वाटतं की कुठचातरी छान पदार्थ करावा की आणि पटकन व्हावा. तर अशी मी तुम्हाला झटपट होणारी अशी एक रेसिपी दाखवणार आहे, मंचुरियन टोस्ट, की ज्याने तुमचा भाऊ पण खुश आणि तुम्ही पण खुश. तर सुरुवात करूया. तर आपण आता मंचुरियन टोस्ट सुरू करतोय. सुरुवातीला घेऊया आपण बारीक चिरलेला कोबी, साधारण एक 4 टेबलस्पून घेतलेला आहे मी. लसूण 1 टीस्पून, अर्धी सिमला मिरची बारीक चिरलेली, एक छोटा गाजर बारीक चिरलेला, 2 पातीचे कांदे, कांद्याची पात घेतलेली आहे, 1 टेबलस्पून शेजवान सॉस, हा टीस्पून आहे तर मी 2दा घेते, सोया सॉस 1 टीस्पून आणि 1 टेबलस्पून चिली सॉस. त्यानंतर मीठ चवीप्रमाणे, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, 1 टेबलस्पून मैदा आणि आता हे सगळं मिक्स करायचं आहे छानपैकी. हा जो मी इकडे तवा घेतलेला आहे त्यात आपण थोडंसं तेल घालूया आणि थोडंसं तापत ठेवूया. फ्राय पॅन तुम्ही घेतला तरीही चालणार आहे. छानपैकी सगळीकडे लावून घ्यायचे. आणि इथे मी तीळ घेतले, ते ह्या आधी प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि आता हे मिश्रण ह्या ब्रेडला लावूया. एकदम सोपी आणि छान रेसिपी आहे आणि पटकन होणारी रेसिपी आहे. आणि ह्याच्यावर आपल्याला तीळ भुरभुरायचे थोडेसे आणि हा ब्रेड असाच ह्याच्यावर ठेवायचा आहे. अशा प्रकारे मी सगळे ब्रेड्स करून घेते. अलगद असं पलटी करून घेऊया. आपल्याला दोन्ही साईडने खरपूस असं भाजायचं आहे ते. बघूया दुसऱ्या साईडने पण झालंय का. येस, मस्तपैकी झालेलं आहे. आपण हे काढून घेऊया. पटकन आणि झटपट होणारे असे मंचुरियन टोस्ट तयार आहेत. ह्या रक्षाबंधनाला नक्की बनवायचं आहे, आपल्या भावांना खुश करायचं आहे. आणि रुचकर मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही.